नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज साऊंड आणि टाइप्स ऑफ साऊंड. आता या पिरियडमध्ये आपल्याला शिकायचं आहे की साऊंड हा जो प्रपोगेट होतो, हाऊ व्हेन द साऊंड इज प्रपोगेटेड इन द मीडियम, देन what are the concepts related to that. So there are the two important concepts. One is the compression and second is the rarefaction. Then what is the compression and what is the rarefaction? Now look at the figure. आता या फिगर मध्ये तुम्ही पाहताय तीन प्रकारच्या फिगर्स मी काढलेले आहे. वन ही फिगर जी आपण पाहतोय इट इज द पर्टिक्युलरली अबाउट द डेन्सिटी. डेन्सिटी कशी असायला पाहिजे, कशाची, साऊंड वेव्हची. सेकंड फिगर या ठिकाणी आपण पाहतोय, या फिगर मध्ये आपण कन्सिडर करू शकतो द प्रेशर. प्रेशर साऊंडचं कसं असेल. आणि तिसरी जी एक आपण फिगर काढलेली आहे, या फिगर मध्ये मी काढलेला आहे ट्रान्सफर वेव्ह. यामध्ये जो ऍव्हरेज अँप्लिट्यूड असतो, अँप्लिट्यूड कशाला म्हणायचं ते तुम्हाला नंतर सांगतो. बिफोर आपण त्याच्या बघतोय की रेअरफॅक्शन अँड कॉम्प्रेशन म्हणजे काय. कॉम्प्रेशन आपण त्याला म्हणतो इट इज द बँड. तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. हा बघा या ठिकाणी थिक बँड दिसतोय, या ठिकाणी थोडासा विरळ म्हणजे थिन बँड दिसतोय, परत थिक बँड आहे, परत विरळ बँड आहे. ठीक आहे ना, थिक अँड थिन, थिक अँड थिन. म्हणजे ज्या ठिकाणी पर्टिक्युलरली पार्टिकल्स हे जास्त असेल, द क्राउडिंग ऑफ द पार्टिकल्स ऑफ द साऊंड वेव्ह, दॅट पर्टिक्युलर थिंग इज कॉल्ड द डेन्सिटी. त्याला म्हणतो आपण डेन्सिटी. देर इज अ मोर डेन्सिटी. तर ज्या ठिकाणी साऊंड वेव्हच्या पार्टिकलची डेन्सिटी जास्त असेल, सपोज दिस बँड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा बँड, या ठिकाणी डेन्सिटी जास्त दिसत आहे, जास्त पार्टिकल्स दिसत आहे. सच पर्टिक्युलर बँड इज कॉल्ड ॲज द कॉम्प्रेशन. त्या ठिकाणी म्हणायचं आपण कॉम्प्रेशन. ठीक आहे. सेकंड या ठिकाणी तुम्ही बघताय नाव इन दिस पर्टिक्युलर स्पॉट, या स्पॉट मध्ये आपण बघतोय देर इज द लेस पार्टिकल, मिनिमम पार्टिकल, लो क्वांटिटी आहे. तो ऍट दॅट पर्टिक्युलरली लो क्वांटिटी पार्टिकलचा जो बँड असेल, द बँड ऍट विच द पार्टिकल्स आर मिनिमम, लेस इन क्वांटिटी, दॅट पर्टिक्युलर बँड ऑफ साऊंड इज कॉल्ड एज अ रेअरफॅक्शन. त्याला म्हणतात रेअरफॅक्शन. इन दिस वे वन कॉम्प्रेशन अँड वन रेअरफॅक्शन. ही जी पर्टिक्युलरली अल्टरनेटिव्ह सायकल असतं, नाव दिस पर्टिक्युलर सायकल इज कॉल्ड एज अ वन ऑसिलेशन. दॅट इज कॉल्ड एज ऑसिलेशन. ऑसिलेशन मीन्स द compression plus rarefaction. Compression means where the particle of sound is maximum, the density is more, that is called as compression. When the density of particle is less, then that particular band is called as a rarefaction. When the one compression and when rarefaction, it creates the one oscillation of sound propagation. त्या ठिकाणी तो एक ऑक्सिलेशन प्रोड्यूस करतो. ओके, ऑलराइट. सेकंड या ठिकाणी बघा, नाउ दिस पर्टिक्युलर फिगर इज पर्टिक्युलर डिटरमाइन द प्रेशर, हाऊ द प्रेशर इज क्रिएटेड बाय द साऊंड वेव्स. इन दिस वे जसं आपण या ठिकाणी पाहिलं की कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन, लाईक दॅट या ठिकाणी सुद्धा कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन आहे. नाउ हिअर इज द मोर प्रेशर ऑफ साऊंड वेव्स, सो दॅट द बँड इज थिक, डेन्सिटी इज मोर, so that the pressure is more. But in this particular thing, now here is the pressure is less, the less particles there, the density is less, so that the pressure is also the less, so that त्या ठिकाणी सुद्धा प्रेशर कमी आहे. म्हणजे या दोन्ही फिगर वरून आपण असा अंदाज लावू शकतो की कॉम्प्रेशन मीन्स देर इज द मोर डेन्सिटी अँड मोर प्रेशर ऑफ द साऊंड वेव्स, दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्रेशन. and there is the less density and less pressure of the sound particles, that is called as rarefaction. Okay, got it. Now in the third figure, now here is the waves. या ठिकाणी आपल्याला waves दिसतात. Okay, now here is the up and down of the waves. Now this particular position is the compression, whereas the density is more, and this particular indicates, now this downward direction indicate there is the rarefaction, means the density of the particle is less, the pressure is less, so that the graph is below the vertical line, sorry, horizontal line, that is the axis. Okay, now the frequency or the particularly we can say the density, it determines by the one word, that is amplitude. त्याला म्हणतो आपण amplitude. Amplitude means is the value of density or the pressure of the sound wave, that is called as amplitude. Okay, got it. Now there are another two concepts, that is the frequency and the wavelength. Wavelength, it is denoted by the lambda, the Greek letter, that is lambda. Okay, now this is the particularly the wavelength. The frequency is having the unit, that is mu, the Greek word, that is mu. Now this is the mu. This is the particularly the symbol for the frequency, and the unit for the frequency, that is mu. Now this is the symbol for the wavelength. Okay, now the particularly the frequency of the sound can be measured in the, we can say, that is in the wavelength, that is lambda. Okay, all right. Now the another concept is there, that is the period of the particular oscillation.
I earlier told you that what is the oscillation. When the one compression and where rarefaction, it particularly unitely called as the one ऑसिलेशन. एक रेअरफॅक्शन आणि कॉम्प्रेशन या दोघांमध्ये एक ऑसिलेशन तयार होतं साऊंड वेव्हचं. ठीक आहे. आता हे जेव्हा होतं वन कॉम्प्रेशन अँड वन रेअरफॅक्शन, द टाइम टेकन फॉर इट फॉर द propagation that is called as a period and it is denoted by the T, capital T. Okay. Now this is the particularly the concepts related to the propagation of sound in the medium. Okay. Thank you.